सो हाय फ्रेंड्स, मी आलेलो आहे भीमा कोरेगावला. भीमा कोरेगावला नाही आलेलो, ॲक्च्युली पुण्याला आलेलो आहे मी. आणि पुण्याला येण्याचं कारण म्हणजे 1 जानेवारी. आणि 1 जानेवारीला असतं म्हणजे ते म्हणजे भीमा कोरेगाव. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 1 जानेवारी दरवर्षी साजरा होतो भीमा कोरेगावसाठी. आणि त्या निमित्तानंच मी आलेलो आहे. आणि मी ॲक्च्युली 31 तारखेला झालं. तुम्ही बोर्ड बघू शकता भीमा कोरेगावचे, सगळीकडे बोर्ड लागलेले ॲक्च्युली. शौर्य दिन म्हणून भीमा कोरेगाव. तर 31 तारखेला येण्याचं कारण म्हणजे 31 तारखेला रात्री बाईक रॅली निघते आणि ती बाईक रॅली थेट त्या विजयस्तंभाजवळ जाते ॲक्च्युली. आणि आपल्याला तिथे मानवंदना देण्यासाठी पूर्ण पुढे त्याच्या स्तंभापर्यंत जायला मिळतं. आणि इव्हन जर तुम्ही जे व्हेकल आपली त्या स्तंभापर्यंत जाते, थोडंफार जवळ जाते. आणि अदरवाईज जर 1 तारखेला तुम्ही जाणार तर तुम्हाला कसं होणार माहिती आहे, तुम्हाला विजयस्तंभाजवळ गाडी घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला तीच गाडी जी पार्क आहे ती भरपूर पाठीमागे पार्क करावी लागेल. आणि त्याच्यानंतरला तुम्हाला ती गाडी पार्क करून तुम्हाला चालत किंवा पुणे महानगरपालिकेची बस येते तुम्हाला सोडायला त्या विजयस्तंभापर्यंत पण जात नाही, ब्रिजच्या आधी थांबवते. जर तुम्ही आधीच्या रोडने गेलात, पुण्याला न येता डायरेक्ट तुम्ही मधून जर गेलात तर तिकडून तुम्हाला भीमा नदी क्रॉस करून जावं लागतं. आणि जर तुम्ही पुण्यामधून जर वाघोलीवरून गेलात तर तुम्हाला भीमा नदीत लागणारच नाही, भीमा नदीच्या आधीच आहे. असं आहे. सो मी आता आलेलो आहे वाघोलीच्या थोड्या आधीच आहे मी. आणि उद्या 1 तारीख आहे, तर उद्या मी तिथे म्हणजे आज रात्री जाणार. आणि आत्ता बघूया पुण्यात काय फिरण्यासारखं आहे का. शनिवारवाडा आहे, भिडेवाडे आहेत, सगळे पेठ आहेत जे पुण्यात पेठ म्हणतात. रविवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, ते पेठ बघूया. आणि बघूया अजून काय. पुण्यात सारसबाग आहे म्हणतात, सगळ्यात चांगला आहे. सारसबाग मध्ये फिरण्यासारखं आहे. अजून 2-3 स्पॉट आहेत ती माझ्या सध्या लक्षात येत नाही. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा कव्हर करणार होतो पण ते बंद होते त्या टायमाला. पण आता नाही, आता मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटेन तुम्हाला. चला मग भेटूया तिथे डायरेक्ट, जे माझ्या नेक्स्ट स्पॉट असेल तिथे. आणि बघा, पुण्यात असल्याचं साक्ष म्हणजे पुण्याचे विभाग, फायर ब्रिगेड उपविभाग पुणे. थोडस वाचकायला झालेलं आहे. थोडस मला वाचकायला झालेलं आहे ऍक्च्युली. तो मी राईड घेतला आहे. हा बघा, हा आहे फुलेवाडा. मी तुम्हाला गेट दाखवतोय. मी ऍक्च्युली तुम्हाला रस्ता नीट दाखवला नाही, पण हा बघा, जर याचा एंट्री गेट बघितलं तर बघा फुलेवाडा. हे बघा, इथे वरती महात्मा फुले यांचं नाव लिहिलेलं आहे आणि लिहिलेलं आहे महात्मा फुले वाडा. हे बघा, इथे महात्मा फुले वाडा इथे सुद्धा लिहिलेलं आहे.
तू बघूया आपण इथं अजून काय आहे ते बघूया. त्या आतमध्ये काय त्यांचं आहे ते कळत नाही नेमकं. हे बघा, समता भूमी करून एक गार्डन आहे त्यांचं. हे बघा, महात्मा फुले यांचं. चला बघूया मग आपण आतमध्ये जाऊन.